नमस्कार सर्वांना, मी कल्पना मिरुकी पवार. माझ्या या चॅनलवर म्हणजेच आयुष्याच्या या वळणावर मी तुमचं स्वागत करते. तर आज वेळ भेटला व्हिडिओ करायला. मी दुकानावरून आले आहे आणि म्हटलं छान असा व्हिडिओ करूया. जस्ट डेली रुटीन ब्लॉग वगैरे आहे आणि मी माझा व्हिडिओ काल शेअर केला. प्लीज सर्वांनी बघा. ह्यांचा वाढदिवस आणि यात्रेचा टाकला आहे. खूप छान असं 2 वर्षानंतर आम्ही यात्रेला गेलो होतो आणि त्यावेळेचे मी टाकले आहेत काही व्हिडिओ. छान असं यात्रेचं बघायला भेटतं. 1-2 वर्षानंतर गेल्यानंतर खूप आवडतं बघायला. आणि दारातच आमच्या यात्रा बसते. सर्व ते जत्रेचं गाड्या असतात मुलांच्या वगैरे. जत्रेतलं मी शूट केलं नाही कारण मी संध्याकाळी लेट गेली आणि गेल्यानंतर एवढी गर्दी होती, मोबाईल काय पकडणार. आमच्या बाबूचा म्हणजे माझ्या दिराच्या मुलाचा जो हातात खेळणं होता तो सुद्धा पाठच्या पाठी कुठे पडला माहिती नाही. एवढी गर्दी होती यात्रेमध्ये, त्यामुळे यात्रा पूर्ण शूट नाही केली. इवन आम्हाला हे सुद्धा ह्यांना सांगितलं होतं की कुस्तीच्या ह्याच्यातलं थोडं शूट करा, तो परत लावणीचा कार्यक्रम असतो तो थोडा शूट करा, पण काहीच जमलं नाही कोणाला. सगळे आपापल्या नादात होते, यात्रेमध्ये होते. तर जेवढं मला करता आलं शूट, यात्रेचा गुलाल खोबरं म्हणा किंवा पालख्या निघतात ते म्हणा किंवा रात्रीची जी काठ्या आणतात मानाच्या ते म्हणा, खूप छान वाटलं बघायला आणि मस्त वाटलं. यात्रेचा अनुभव दरवर्षी येतो. प्रत्येकाने आपल्या गावी आपल्या यात्रेला, आपल्या ग्रामदैवताच्या यात्रेला जावं आणि एक ती वेळ असते ज्याच्यामध्ये आपली गावकी भावकी एकत्र येते, आपली भावभावंड एकत्र येतात. आमच्या नंदा वगैरे मला खूप ओरडतात कारण आम्ही सहसा जात नाही, जायला टाळतोच. कारण जाणं येणं खर्च म्हणा, कधी कॉलेजेस म्हणा, कधी शाळा म्हणा, याच्यामुळे जाता येत नाही. पण आता आम्ही ठरवलं जेव्हा वेळ भेटणार तेव्हा एक दिवस का होईना यात्रेला जायचं. एखाद्या वर्षी चुकू शकतं, नाही असं नाही, पण जेव्हा कधी जावं तेव्हा खूप आपलं मनापासून जावं, तिथे राहावं, आईचे दर्शन घ्यावे. ग्रामदैवत असते, आपण तिथं राहणार असतो, त्यामुळे तिचे आशीर्वाद, ती पाठीशी उभी असली पाहिजे. ही भावनाच आपल्याला खूप काही सांगून जाते, करायला भाग पाडते. तर एवढंच सांगायचं होतं की माझा ब्लॉग आला आहे आहोंचा बर्थडे आणि गावची यात्रा, तर तोही बघा. आणि हा माझा नवीन ब्लॉग आहे डेली रुटीनचा. तर पाऊस येऊन गेला ते तुम्हाला दाखवते की केवढा पाऊस आला आहे. आणि सकाळपासून अक्षरशः पावसाने थैमान घातलं आहे. एवढा पाऊस होता की विचारू नका. पाऊस आला पाहिजे, नाही असं नाही, आला नाही की आपण पाऊस आला असं करतो. तर खरं तर एवढा पाऊस पडलाच पाहिजे, नाहीतर मग परत पाणी नाही हे करत आपल्याला ओरडत बसावं लागतं.